अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यातून 4 बांगलादेशी महिलांना ताब्यात घेण्यात आलाय। श्रीगोंदा तालुक्यातील बनपिंपरीमधील हॉटेलमधून या महिलांना ताब्यात घेण्यात आलाय। श्रीगोंदा पोलीस आणि नाशिक दहशतवाद विरोधी पथकाची ही कारवाई। बांगलादेशातील बेरोजगारीला कंटाळून भारतात प्रवेश केल्याची कबुली या महिलांनी दिली आणि कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय भारतात प्रवेश केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना प्राप्त झालेली आहे। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उमर सय्यद सध्या आपल्या सोबत आहेत। उमर, आपण बघू शकतो 4 बांगलादेशी महिलांना हे ताब्यात घेण्यात आल्याचं बघायला मिळत आहे। काय नेमकं म्हणणं आहे पोलिसांचं सध्या? नक्कीच गौरी, श्रीगोंदा तालुक्यातील बनपिंपरी शिवारातील सोलापूर रोडवर एका हॉटेलमध्ये बांगलादेशी तरुणी वैध कागदपत्रांशिवाय वास्तव करत असल्याची माहिती नाशिक येथील दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती आणि त्यानुसार पोलिसांनी हॉटेलमध्ये छापा टाकत या 4 तरुणींना अटक केली आहे। त्यांच्या विरोधात पारपत्र नियम कलमासह परकीय नागरिक कलमानुसार श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी भारतात येण्यासाठी लागणारा व्हिसा तसेच अन्य कागदपत्रांबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडे कोणतेही कागदपत्र आढळून आलेले नाही। त्यामुळे घुसखोरी करणाऱ्या या तरुणी भारतात कशा पद्धतीने आल्या, त्यांना कोणी आश्रय दिला, आता याबाबत सखोल तपास पोलीस करतायत। विशेष म्हणजे चौकशी दरम्यान त्यांच्या मोबाईलमध्ये आयएमओ ॲप देखील आढळून आला आहे आणि त्या आयएमओ ॲपमध्ये बांगलादेश येथील कंट्री कोड देखील मिळून आला आहे आणि त्यामुळे आता पोलीस जे आहेत ते या संपूर्ण घटनेचा तपासाचा सखोल तपास करतात। या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।